सन 1661 साली फ्रान्समध्ये एक राजवाड्यामध्ये खूप मोठी भव्य अशी पार्टी चालू होती आणि या पार्टीमध्ये जो राजवाडा होता इतका सुंदर सजवला होता. सोन्याचे झुंबर, खूप साऱ्या हजारो मेणबत्त्या, खूप मोठा लखलखाट आणि उपस्थित पाहुण्यांसाठी जेवणासाठी खूप खास जगामधील सर्वात चांगल्या ज्या वस्तू मिळतात त्या सर्व खाण्यासाठी उपलब्ध होत्या. आणि ही पार्टी जी आहे ती दिली होती फ्रान्सच्या एका मंत्र्याने. त्याचं नाव होतं निकोलस फकेट. आणि या पार्टीसाठी एक खास माणूस तेथे बोलवण्यात आला होता, तो म्हणजे फ्रान्सचा राजा लुईस 14वा. आणि गमतीची गोष्ट अशी की ज्या मंत्र्याने ही पार्टी दिली होती राजासाठी, तर तो मंत्री त्या दिवसानंतर त्या पार्टीनंतर जिवंत तर होता, परंतु तो पॉलिटिकली पूर्ण एक्सपोज झाला होता, पूर्ण संपला होता, पॉलिटिकली फिनिश. तुम्ही म्हणसाल असे का झाले, तर यासाठी त्याने एक खूप मोठी चूक केली होती. ती म्हणजे तो आपल्या राजापेक्षा खूप जास्त चमकला होता. त्याने आपल्या राजापेक्षा खूप लाईमलाईट जे आहे ते चोरलेलं होतं. तर मित्रांनो, हे जे काही मी गोष्ट सांगत आहे ती माझ्या मनाची नाही आहे, तर ती आहे या द 48 लॉज ऑफ पॉवर बाय रॉबर्ट ग्रीन या पॉवरफुल पुस्तकामधली. हे जे पुस्तक आहे खूपच पॉवरफुल आहे. यामध्ये 48 लॉज ऑफ पॉवर दिलेले आहेत. त्यामधलाच ही जी गोष्ट आहे ती लॉ नंबर 1 जो असणार आहे त्याची गोष्ट आहे, जो की आहे नेवर आउटशाईन द मास्टर. यामधील हा पहिला लॉ असणार आहे, द 48 लॉज ऑफ पॉवर बाय रॉबर्ट ग्रीन. हा लॉ जो आहे तो खूपच सिंपल आहे आणि एवढा पॉवरफुल आहे, खूपच पॉवरफुल आहे. जर या लॉला आपण व्यवस्थित ट्रीट नाही केलं, तो उपयोगात नाही आणला, तर नक्कीच आपलं करिअर जे आहे ते धोक्यात येऊ शकतं. आणि जर हा लॉ आणि याचसोबत जर इतर 48 लॉज आपण आपल्या जीवनामध्ये अप्लाय केले, तर नक्कीच आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते खूपच पॉवरफुल बनवून टाकतं हे पुस्तक. तर त्यामधला पहिला लॉ मित्रांनो, नेवर आउटशाईन द मास्टर काय आहे डिटेलमध्ये बघूयात या व्हिडिओमध्ये. तर झालं असं की फ्रान्सचा जो फायनान्स मिनिस्टर होता निकोलस फकेट, हा एक खूपच ॲम्बिशियस, खूपच हुशार आणि खूपच श्रीमंत असा मंत्री होता. तर या मंत्र्याने खूप सुंदर राजवाडा बांधला आणि या राजवाड्यामध्ये कुठल्याही गोष्टीची कमतरता ठेवली नाही. खूपच ऐशो आरामातला, खूपच राजेशाही थाटातील हा राजवाडा त्याने बांधला आणि तो श्रीमंत देखील खूप होता. मग एकदा काय झाले की फ्रान्सचा राजा लुईस 14वा याचा जो प्रधानमंत्री होता तो निवृत्त होणार होता. आणि तो निवृत्त झाल्यानंतर हा जो फकेट नावाचा फायनान्स मिनिस्टर होता, याला वाटलं की नक्कीच आपली निवड जी आहे ती प्रधानमंत्री म्हणून व्हावी. त्यामुळे त्याने काय केलं की आपण सगळ्यांच्या नजरेमध्ये यावं, राजाच्या नजरेमध्ये यावं, सगळ्यांना भारावून टाकावं. या हेतूने त्याने काय केलं की एक मोठी ग्रँड अशी आपल्या राजवाड्यामध्ये पार्टी देण्याचं ठरवलं. आणि या पार्टीसाठी त्याने प्रमुख पाहुणा म्हणून आपला राजा म्हणजेच फ्रान्सचा राजा लुईस 14वा याला बोलवण्यात आलं. आणि ही पार्टी त्याने एवढी ग्रँड दिली की त्या पार्टीमध्ये प्रमुख आकर्षण होतं त्याचे जे सोन्याचे झुंबर होते. पूर्ण जगामधील जे कुठं काही फेमस खाद्य आहे ते सर्व फूड जे आहे ते तेथे ठेवण्यात आलेलं होतं. त्याचसोबत सर्वात ऐशोआरामाच्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी, लखलखाट आणि पूर्ण थाटामाटात ही पार्टी त्याने अरेंज केली होती. पूर्ण जगातील जे महत्त्वाचे व्यक्ती आहेत ते देखील या पार्टीसाठी त्याने बोलवले होते. आणि नंतर या पार्टीसाठी मुख्य जो खास पाहुणा होता तो त्यांचाच राजा लुईस 14वा हा होता. परंतु ही पार्टी एवढी ग्रँड देण्यात आली होती की पार्टीमधील सर्व उपस्थित लोक फक्त आणि फक्त त्याच्या राजवाड्याचं गुणगान, त्याच्या पार्टीचं गुणगान, त्याने ठेवलेल्या संगीताच्या, खाण्याच्या कार्यक्रमाचं गुणगान इत्यादी आणि स्वतः मंत्री फुकेट याचं गुणगान गात होते. मात्र कुठेतरी राजाला हे खटकलं की आपण एवढे ॲब्सोल्यूट पॉवरफुल असताना, राजा असताना आपल्याला कोणीही येथे आपलं नाव न घेता सर्व चर्चा जी आहे ती आपले फायनान्स मिनिस्टर फकेट यांची होत आहे. ही गोष्ट जी आहे ती कुठेतरी राजाला खटकली. आणि मग राजाला वाटायला लागलं की हा माणूस माझ्यापेक्षा कुठंतरी जास्त पॉवरफुल आहे का,
लोक यालाच जास्त इम्प्रेस झाले आहेत का, हा नक्कीच माझ्यासाठी भवितव्यामध्ये किंवा भविष्यामध्ये माझ्यासाठी थ्रेट ठरू शकतो का, मला अडचणीचा ठरू शकतो का, ह्या निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत राजाच्या मनामध्ये यायला लागल्या. परंतु ही पार्टी जी आहे ती राजाला आणि इतर लोकांना इम्प्रेस करण्यासाठी फकेटने दिली होती, कारण की त्याला प्रधानमंत्री या पदावरती नियुक्त व्हायचं होतं. पण याचं एकदम विरुद्ध झालं. इथे काय आहे की राजाला ॲब्सोल्यूट पॉवर न दाखवता त्याने स्वतःची पॉवर राजापेक्षा कशी श्रेष्ठ आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. म्हणून राजाला इथे धोका वाटू लागला आणि त्यामुळेच त्याने काय केलं, ही जी पार्टी आहे ती फकेटची शेवटची पार्टी ठरली. त्याने दुसऱ्याच दिवशी फकेटला अरेस्ट केलं आणि त्यावरती एवढे चार्जेस लावले, त्याचं फायनान्स मिनिस्टर पदसुद्धा त्याने हिरावून घेतलं. कुठून तुझ्याकडे एवढा पैसा आला, कशा पद्धतीने आला. आणि झालं असं की या अगोदर फकेट जो होता तो राजाच्या मदतीनेच आपल्या तिजोरीमधून पैसा वेगळा काढायचा, स्वतःलाही ठेवायचा, राजालाही द्यायचा. परंतु आता मात्र राजाने त्याच्यावरती खटला सुरू केला, त्याला तुरुंगामध्ये टाकलं. आणि यासाठी फक्त एकच कारणीभूत होतं, ते म्हणजे याने राजापेक्षा स्वतःला जास्त मोठं दाखवलं होतं, आउटशाईन केलं होतं आपल्या मास्टरपेक्षा. आणि हाच लॉ जो आहे तो या बुकमध्ये आपल्याला सांगतो आहे की आपल्या राजापेक्षा कधीही आउटशाईन करायचं नाही. मग तुम्ही म्हणसाल की आत्ता कुठे राजा राहिलेला आहे, पण मित्रांनो पावलोपावली हा लॉ जो आहे, हा नियम जो आहे आपल्याला कामी पडतो. मग तुमचं ऑफिस असो, तुम्ही व्यवसायामध्ये असो, तुमचा टीचर असो, तुमचा एखादा गुरु असो, प्रत्येकाला टीचर असतो, गुरु असतो, प्रत्येक व्यवसायामध्ये असेल किंवा तुमच्या ऑफिसमध्ये असेल किंवा कुठेही, नक्कीच या लॉचा खूप उपयोग जो आहे तो आपल्या जीवनामध्ये होतो. जर या लॉचा आपण व्यवस्थित उपयोग करून घेतला, नक्कीच आपलं व्यक्तिमत्व जे आहे ते पॉवरफुल बनतं. एक उदाहरण घेऊ. जर समजा आपण ऑफिसमध्ये असू किंवा इतर कुठल्याही बाबी किंवा एखादी मीटिंग सुरू आहे आणि या मीटिंगमध्ये जर आपला बॉस, आपला वरिष्ठ जो कोणी असेल तो जर एखादा मुद्दा आपल्याला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगत असेल आणि तिथेच आपण त्याला मधामध्येच थांबवलं, इंटरप्ट केलं आणि जर तो मुद्दा आपण त्याच्यापेक्षाही चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि तो मुद्दा सर्वांना आपल्या बॉसपेक्षा जास्त आवडला असेल, तर नक्कीच लोक आपल्याला इम्प्रेस होतील किंवा आपली वाहवा करतील. परंतु नक्कीच जो आपला बॉस आहे त्याला आपला राग येणार आहे आणि तो त्याच्या मनामध्ये ठरवणार आहे की हा माझ्यापेक्षा जास्त शहाणा दिसतो आहे, मला कमीपणा करण्याचा किंवा माझा अपमान करण्याचा इथे प्रयत्न करतो आहे. नक्कीच पुढच्या वेळेस तो आपल्याला कुठे ना कुठे अडचणीमध्ये, कोंडीमध्ये आणण्याचा प्रयत्न करून आपलं जे अस्तित्व आहे ते धोक्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच हे जे मास्टरला आउटशाईन करण्याचं प्रयत्न आहे तो आपल्या अंगलट येऊ शकतो. तर मग तुम्ही म्हणाल की असं करायचं नसेल किंवा या लॉचा जर चांगला उपयोग करून घ्यायचा असेल तर काय करायचं. तर मग जेव्हा कुठे तुम्ही पब्लिकमध्ये असाल आणि तुमचा बॉस असेल, वरिष्ठ असेल, टीचर असेल, गुरु असेल, तर त्याला तुम्ही मोठेपणा द्या, त्याला चांगलं फील करू द्या, त्याला रिस्पेक्ट द्या. त्याने ज्या आयडिया मांडलेल्या आहेत तर त्या भलेही तुम्ही तुमच्या पद्धतीने आणखी चांगल्या सांगा, परंतु काय करा की जो क्रेडिट आहे ते क्रेडिट मात्र तुम्ही त्यालाच द्या, जेणेकरून त्याला चांगलं वाटेल आणि तो सुद्धा तुमचा मोठेपणा जगासमोर आणेल, सर्वांसमोर आणेल आणि तुम्हाला नक्कीच त्यामध्ये फायदा तो देण्याचा प्रयत्न करेल. आणि यातूनच तुम्ही त्याच्या इगोला जो आहे तो रिस्पेक्ट द्याल. फकेटचं काय झालं इथे, फकेट हा फायनान्स मिनिस्टर होता, त्याच्याकडे खूप सारं टॅलेंट होतं, तो हुशार होता, मुत्सद्दी होता, व्यावहारिक होता, श्रीमंत होता, परंतु त्याच्याकडे फक्त आणि फक्त स्ट्रॅटजी नव्हती. त्याने त्याची जी दाखवण्याची पद्धत होती ती वेगळी ठरली आणि तिथेच तो अडचणीमध्ये आला. तर नक्कीच आपण या लॉमधून शिकून घ्यायचं आहे की कधीही आपल्या मास्टरला कमीपणा दाखवायचा नाही, त्याला रिस्पेक्ट द्यायचा आहे. आणि प्रायव्हेटमध्ये जर त्याला तुम्ही व्यवस्थित सांगितलं तर तो ऐकूनसुद्धा घेईल आपलं, परंतु इतर लोकांसमोर जे आहे त्याला आपल्याला रिस्पेक्ट द्यायची आहे. त्याच्या मुद्द्याला धरूनच किंवा त्याला मोठेपणा देऊनच आपल्याला पुढील काम करायचं आहे. नक्कीच आउटशाईन द मास्टर हा लॉ आहे, हा आपल्या जीवनामध्ये खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. आणि अशाच प्रकारे इतर जे 48 लॉज आहेत या बुकमधले, हे पॉवरफुल लॉज आपल्या व्यक्तिमत्व चांगलं स्ट्रॉंग पॉवरफुल बनवण्यासाठी उपयोगी पडणार आहेत. जर मित्रांनो या व्हिडिओप्रमाणे इतर जे 47 उरलेले लॉज आहेत ते सुद्धा आपल्याला पाहिजे असतील तर नक्कीच कमेंटमध्ये कमेंट करा आपल्याला कुठल्या लॉवरती येथे व्हिडिओ पाहिजे आहे. आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका. आणि यामधून जर काही आपल्याला हेल्पफुल माहिती मिळाली असेल, व्हॅल्युएबल माहिती मिळाली असेल तर नक्कीच व्हिडिओला शेअर देखील करा. आणि भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.